सर्व ताईंना आणि बंधूंना नमस्कार। तुम्हा सर्वांचं मी सरिता वाघमारे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। सर्व सेविका ताई आणि मदतनीस ताई यांना 1 एप्रिल ते 30 जून या महिन्यामध्ये अंगणवाडीची वेळ कोणती हे तुम्हाला माहित आहे, परंतु आता या अंगणवाडीच्या वेळेमध्ये बदल झालेला आहे। शासनाने GR काढलेला आहे। तर अंगणवाडीची वेळ आता 1 जुलै पासून तुमच्या अंगणवाडीची वेळ कोणती राहणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। दिनांक 3 मे 2025च्या या पत्रानुसार जरी हे पत्र अहिल्यानगरचं असलं तरी पण संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाड्यांचे एकच वेळ राहणार आहे अंगणवाडी उघडी राहण्याची, कारण की माननीय आयुक्त पगारे साहेब यांनी सर्व अंगणवाड्यांसाठी एक स्पेशल GR काढलेला आहे। त्या GR नुसार 6 तास अंगणवाड्या उघड्या राहतील असं त्या GR मध्ये दिलेलं आहे। तर हा GR बघूया आपण। अहिल्यानगरचा एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सर्व CDPOंना ह्या प्रति मिळालेल्या आहेत आणि विषय आहे अंगणवाडी दैनंदिन कामकाजाच्या वेळापत्रकानुसार अंगणवाडीचे कामकाज करण्याबाबत। उपरोक्त संदर्भीय विषयांवे माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी त्यांच्याकडील संदर्भीय पत्रान्वये राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्राच्या दैनंदिन कामकाजात एक सूत्रता आणण्याकरिता, जसं मी आताच बोलले, राज्यातील सर्व ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्राच्या कामकाजाची वेळ दिनांक 1 जानेवारी ते 31 मार्च पर्यंत आणि 1 जुलै ते 31 डिसेंबर पर्यंत, दिनांक 1 एप्रिल ते 30 जून उन्हाळी कालावधी वगळता या कालावधीत सकाळी 9:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत अंगणवाडी कामकाजाचे वेळापत्रक निश्चित केलेले आहे। सदर वेळापत्रकाची प्रत सोबत जोडलेली आहे। दिलेल्या अंगणवाडी वेळापत्रकानुसारच प्रकल्पातील सर्व अंगणवाडी केंद्राचे दैनंदिन कामकाज करण्यात यावे। तसेच अंगणवाडी केंद्रामध्ये उपरोक्त दैनंदिन वेळापत्रक ठळक व मोठ्या अक्षरात लावण्यात यावे असा सक्त आदेश जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी दिलेला आहे। सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंनो, तुमची अंगणवाडी उघडण्याची वेळ सर्व जिल्ह्यांसाठी आता 9:30 ते 4 हीच राहणार आहे। म्हणून हा जरी टाइम टेबल अहिल्यानगरचा असला परंतु तुमच्या जिल्ह्याचाच आहे असा समजावा आणि 1 जुलै पासून तुम्ही 9:30 ते 4 वाजेपर्यंत अंगणवाडीचे कामकाज सुरू ठेवावे। तर आता 9:30 ते 4 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने कसे कार्य करायचे आणि मोठ्या अक्षरात टाइम टेबल कसा लिहायचा, तर टाइम टेबल मी उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे। तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा आणि त्यानुसार तुमच्या अंगणवाडीचे कामकाज ठरवावे। उद्याच्या व्हिडिओमध्ये माननीय आयुक्त साहेबांनी म्हणजेच कैलास पगारे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून आलेला GR नुसार कसा टाइम टेबल आखायचा, कोणत्या वेळेत कोणते काम करायचे हे उद्याच्या व्हिडिओतील टाइम टेबलमध्ये तुम्हाला कळेल। तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला असेच वेगवेगळे GR जर हवे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक WhatsApp लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर जाऊन तुम्ही WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा। WhatsApp कम्युनिटी ग्रुपचे नाव आहे शासनाचे GR। तर त्या WhatsApp कम्युनिटी ग्रुपला जॉईन व्हा आणि वेगवेगळे विभागाचे GR मिळवा। ताईंनो, तुम्ही आता व्हिडिओ संपूर्ण बघितला असेल, कमेंट केल्याशिवाय राहू नका। तुम्ही कमेंट केलं की मला काम करण्याची प्रेरणा मिळते आणि मला पण नवनवीन काम करायला खूप आवडते, पण त्यासाठी तुमची साथ हवी आहे। तर ताईंनो, भेटूया उद्या संध्याकाळी 7 वाजता। तोपर्यंत असेच आनंदी राहा आणि शिकत राहा। थँक्यू सो मच।